लाईट नाही काय नाही, आणि त्या काळोखामधून आम्ही त्या मैदानातून जातो. एक तिथं बावडी होती, एक बावडी होती आणि त्याच्यामध्ये डाकीन होती. राहिलं ते एकदम एकदम हसत हसत अरे बाप आमच्या मागे लागले. मी बघितलं तर ते मधात काहीतरी असं मोठं लटकत होतं. तिथे असं बोलत नाही काय तुमचा देव आहे म्हणतात. तिथे वारं आलं का अख्ख्या याच्यात भंडारा केला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आज आपण आलो आहोत मलाड ईस्ट आणि आपले गेस्ट आहे हे आपले सबस्क्रायबर पण आहेत. यांच्याकडे भरपूर अनुभव आहेत. हे आपले एक्सपिरियन्सेस आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर चला मग ऐकूया यांच्याकडून काय. तर नमस्कार बाबा, खूप खूप नमस्कार. धन्यवाद हो. तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आलेत. ठीक. तर तुमचा काय एक्सपिरियन्सेस आहेत? मी शशिकांत बाबू लोंढे. हो. तर माझं गाव नाशिक. हो. तर नाशिकची मी स्टोरी सांगतो. हो. जी हकीकत आहे, जी कहाणी आहे, हो. खरोखरची कहाणी आहे, हे खरं झालेलं आहे. तर असंच मी लहान असताना 8 वर्षाचा असताना आणि माझे माई मावशाईची भाऊ बन आम्ही 7-8 जण असा प्रोग्राम केला आम्ही. तर बाहेर पिक्चर होता पडद्यावर. हे प्रोग्राम कुठे केला तुम्ही? नाशिकला. नाशिकला तिथे? हो, नाशिकला. अच्छा. तर नाशिकला प्रोग्राम होता. तर पडद्यावर पहिली पिक्चर दाखवायचे, हा, ओपन टोकलो. बरोबर. तर मग आम्ही काय केलं, पोराने तर कुणी तांदूळ आणले, कुणी बटाटे, डाळ बीळ असे आम्ही खिचडी बनवली. अच्छा. खिचडी बनवली, एक टोप बनवला खिचडी, एवढा टोप. पिक्चर 9 वाजता चालू होणार. अच्छा. तर आम्ही पहिले भूक लागली आम्हाला. तर बोलला पहिले जेवण येऊन मग जाऊया. अच्छा. तर मग आम्ही पोराने प्रोग्राम केला. बसलो आम्ही ती खिचडी बनवत. 7:30ला बसलेलो. 8 वाजता खिचडी झाली. 8 वाजता खिचडी झाल्याच्या नंतर ती एवढा टोप होता. आम्ही 8 जण खाणारी होतो. मग 8 पोरांनी आम्ही खाल्ली ती खिचडी. ती खिचडी काय संपना. ती खिचडी भरूनच्या भरून टोप तशीच. ती टोप काय खिचडीचा खतम होत नाही. आमचे पोट भरली. पोट भरून मग शेवटी माझा मोठा चुलत भाऊ काय बोलला, माझं नाव घेतलं. मला बोलला, शिशी बोला हे टोप तुझ्या डोक्यावर घे, बोला आपण तिथं पिक्चर मध्ये खाऊ. अच्छा. हा, तिथं जाऊन तिथे. हा, तिथं पिक्चर आपण झाला ना, मग रात्री आपण 10-11 वाजता 12 वाजता पिक्चर खतम झाल्यावर मग तेव्हा आपण खाऊ. ठीक आहे. तिथं टोप घेतला मी सांगते. आम्ही 8 जण बी त्या जंगलाच्या रस्त्याने निघलो. अच्छा. त्यांनी पिक्चरचा पडदा लांब होता ना, लांब होता. हा. मग आम्ही 8 जण तसेच निघलो. आणि पब्लिक बी दुसरी होती, एक एक अशी. लाईट नाही काय नाही, आणि त्या काळोखामधून आम्ही त्या मैदानातून जातो. एक तिथं बावडी होती, एक बावडी होती आणि त्याच्यामध्ये डाकीन होती, भूतीन, त्या हाटळी. मग ती आम्ही बावडी पार केली. बावडी पार केली मग आवाज देऊन एकदम आमच्या पाठी लागली. ती निघली ती बाहेर. आम्ही ती बावडी क्रॉस केली आणि मग आमच्या मागे लागली. मधात गेलो ना आम्ही मैदानाच्या. मग मैदानाच्या मधात गेल्यावर ती मागे लागली आमच्या. ती एकदम एकदम हसत हसत आमच्या मागे लागली. आम्ही काय धावायला लागलो. पोरं भूतीन आली मागे आमच्या. आम्ही पळायला लागलो, लय पळायला लागलो. आणि माझ्याकडे तो टोप होता. मी टोप दिला फेकून पाठीमागे. टोप घेऊन मी टोप दिला पाठीमागे फेकून मी पळायला लागलो. मग गेलो आम्ही पिक्चर तिथं बघितला. तर ते झालं. ते मी बोलला आता यायच्या टायमाला कसं त्या रस्त्याने जावं, आम्हाला भेव. आता मग पब्लिक सुटली ना पिक्चरची रात्री 12 वाजता. मग 12 वाजता आलो आम्ही. बोललो चला टोप बघूया हाय काय. हा, तो टोप बघितला तर तो खालीच टोप भरलेला नव्हता. टोप एक बी भात त्याच्यात दाणा नव्हता भाताचा, खिचडीचा. पुरा टोप खाली. तो टोप आम्ही उचलला, खालीच टोप, आणि घेऊन घरी आलो.
एवढी इंटरेस्टली बापरे, पण हे काय प्रकार होता, काय तुम्हाला आयडिया आहे का? म्हणजे तुम्ही जेवण बनवलं घरी हा आणि एवढे लोक जेवलेत आणि ते जेवले. जेवण संपलं नाही, खिचडी संपली नाही, मग काय होतं हे प्रकार? म्हणजे ती एक मायाच झाली ना त्याची, देवी ते भूतनीची. ती जंगलमध्ये होती, तिचंच काहीतरी हा हे झालं तिचंच का? ते झालं ना, प्रभाव तिचाच पडला ना त्याच्यावर. आता एवढी खिचडी तर खतम होत नाही, आम्ही 8 जण अच्छा, खाणार. म्हणजे तिनेच हे सगळं केलंय की यांना ऐकलं असेल की म्हणजे जेवण बनवतायत घेऊन येणार, खुशबू गेला ना खुशबू तिकडं, गेला. अच्छा अच्छा. म्हणजे बावडी तिला इथून तर समजा ना हा, अर्धा किलोमीटरवर बावडी, बरोबर बरोबर आणि आमचं घर इथं, बरोबर. आणि आम्ही इथं बनवतो जेवण. ते पुरं जंगलच, अच्छा, मग ते खुशबू तर गेला ना तिकडं, म्हणून. म्हणून ते खिचडी काय खतम व्हायना आमची. किंवा असं पण असू शकतं की तुम्ही गेला असतात तर ती येऊन सगळं जेवण तिने खाल्लं असतं, असं पण काय झालं असतं? हा, अगर ठेवून गेलो ठेवून असतं तर. तसं पण झालं असतं. हा, तसं बी झालं असतं, बाकी आम्ही तसं केलं नाही. बरोबर, तसं केलं नाही तुम्ही, आम्ही घेऊन गेलो, घेऊन गेलो. भूक लागल म्हणून अजून खायला खायला तिथं. तिथे. तर माझ्या चुलत्याचं नाव होता शैतान. शैतान. शैतान नाव होतं त्याचं. अच्छा. हा, ते सांसुरी लावायचा, तू धार करायचं, चाकू धार करायचे, तो धंदा होता. तो धंदा होता. तर मी लहान होतो ना तेव्हा, तेवढंच समजा ते फील्ड मध्ये अच्छा. 8 वर्षाचा. तर रात्री गावात आम्ही खेळत होता, रात्री 12 वाजले घरी यायला, लाईट नाही काय नाही त्या गल्लीनं. हम्म. तर एक लय मोठी गल्ली आहे. तर मी ते माझा चुलता आणि आम्ही येतो संगती. हम्म. तर माझा चुलत्याने काय केलं, मला मी बघितलं तर ते मधात काहीतरी असं मोठं लटकत होतं, मला दिसलं. हा. हा, ते गल्ली, मी त्या माझ्या चुलत्याला सांगतो, हे काका काका बोलतो, हे बा इकडे एक पाय आहे, इकडे एक पाय आहे, मधात काहीतरी लोंबतोय बोललो. पाय दिसताय तुम्हाला? हा, दोन्ही साईडला पाय आहेत, अच्छा. म्हणजे लय मोठी गल्ली आहे. हा हा. आणि मधात असा लटकत आहे. अरे बापरे. अरे माझ्या चुलत्याला बोलतो मी, एक काका जाऊ नको, हा आम्ही रोडावर उभा आहो. हा. हा, आम्ही रोडावर उभा आहे. मी माझ्या चुलत्याला जाऊ दे, जाऊ नको, तिथं बघ काहीतरी दिसतंय मला. हा. आता अरे माझा चुलता दारू बिरू प्यायचा ना, अच्छा. ते एकदम फुलटू मध्ये. हा. अरे बोलतो काय नाही काय नाही, चल बोलतो तर. बोलो मी येत नाही, तूच जाय. काय तो काय बिंदास गेला आतमध्ये, त्या गल्लीच्या आतमध्ये, आणि लाईट नाही काय नाही. उडवलं. उडवलं सिद्धा रोडावर. मी जिथं उभा होतो ना लाईटीला रोडावर, तिकडं कम से कम 50 मीटर पकडा. बापरे. 50 मीटरवर त्याला उडवून फेकलं. तो तिथंच पडला, आणि मी दुसऱ्या रस्त्यानं पळून घरी गेलो. अरे बापरे बाप. हा, मी दुसऱ्या रस्त्यानं पळून घरी गेलो, आणि मग माझ्या मम्मीला, माझ्या आईला सांगतो, बाबा अरे अशी अशी घटना झाली. बोलते मरू दे, जाऊ दे, काय व्हायचं ते बेवडा तर आहे. मग सकाळी बघितलं तर हे माझ्या चुलत्याचं नाक तोंड असं सुजलेलं. बरं, त्याला सांगत होते की हा. नको जाऊ. मग मी बोललो, अरे तुला सांगितलं नको जाऊ, ऐकलं नाही तू, भोग आता. पण बाबा तुम्हाला समजलं का काय आहे ते? ते काय होतं, काय गल्लीमध्ये ते काय समजलं? शैतान होता ते. अच्छा. त्या गल्लीमध्ये गल्लीमध्ये एक बाजूला पाय, एका बाजूला पाय, एवढा मोठा. एवढा मोठा. आणि तुम्हाला जसा काय प्रकार दिसत होता का, काय होतं ते? काय फक्त अंधार असं? मला खाली असं खाली हे दिसलं, छाया. छाया खाली त्याच, आणि ते मधात असं लटकतंय ना, अच्छा. हा 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 हा. जसं गोळा, हा हा. गोळ्यासारखं ते दिसत होतं. अच्छा. तर माझ्या चुलता बोललो, काहीतरी दिसतंय मला, नको जाऊ. काहीतरी प्रकार आहे, नको जाऊ. हा, तो नको गेला. जाऊ. ते गेला, उडवलं मग. उडवलं. तर बाबा हे जे प्रकार झालेलं, हे कुठल्या एरियामध्ये झालं आणि कधी हे झालेलं? आमच्या नाशिकला झालेलं, देवळी कॅम्प मध्ये, आमच्या घराकडे. तेव्हा मी 8 वर्षाचाच असताना अच्छा. त्याच फील्डमध्ये झालेलं आहे, हम्म. 8 वर्षाचा असताना. तर बाबा तुम्ही बोलत होते अजून एक किस्सा होता तुमच्याकडे. तर एक किस्सा अजून आहे. माझा चुलत भाऊ आणि मी, त्याच गावाची बात आहे, देवळाली कॅम्पमध्ये, नाशिकची बात आहे. हो. माझ्याच गावामध्ये माझा चुलत भाऊ आणि मी रात्री 12 वाजता आम्ही गावातून येत होतो घरी. हो. तर त्याच गल्लीतनं आम्ही जात होतो. तर गेटमध्ये बघितलं तर एक अर्धी मुंडी अशी
अर्धी मुंडी खाली मुंडीच होती आणि ती आम्हाला बोलवत होती, ये 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 इकडं. तर आम्ही बोललो, अरे ते माझ्या चोळ्यात व्हायला बोललो, अरे कोण आहे बघ, कोण आहे, अरे भूत आहे, भूत भूत. आणि मग आम्ही पळालो आई बापाचं नाव घेत, अरे आई, अरे बाबा, अरे आई, अरे बाबा, म्हणजे पळत सुटलो आम्ही. मग गेलो आम्ही सीधा. बस. तर हे जे तुम्ही सांगितलं अर्धी मुंडी म्हणजे फक्त तुम्हाला हा, खाली मुंडी मुंडी दिसत खाली होती. खाली अजून पूर्ण बॉडी काय नाही दिसत काहीच नाही. आणि फक्त तो हा, बोलतोय. हा, गेट मधून अच्छा. गेटला म्हणजे अशी ते जाळ्या जाळ्या होत्या ना गेटच्या, हो 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 तर त्या जाळीमधून त्या आम्हाला ती मुंडी बोलत होती हो. आतमध्ये. अरे बापरे. मग आम्ही बघितलं तर अरे, आम्ही बोललो, अरे बघ कसं भूत, त्याला हात नाही, पाय नाही, काय नाही, आणि ते आपल्याला बोलवते खाली मुंडीच आहे. आणि मग आम्ही पळालो, भूत 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 म्हणून. आणि हा किस्सा त्याच एरियामध्ये हा, झालेला. त्याच एरियामध्ये आणि त्याच गल्लीमध्ये. अच्छा. तर बाबा काही देवाचा काही किस्सा आहे का तुमच्याकडे? हा, देवाचा किस्सा आहे माझ्याकडे. देवाची मी लय सेवा करत होतो, खंडोबाची. तर असं देवाचे पालन करायला लागलं, 6 महिने पालन केले. नंतर माझं वारं चालू झालं. अच्छा. माझं वारं चालू झालं तर असं चालू झालं का मला काय मायानाच माझ्या वाऱ्याला. तर मग मी असं वाटायला लागलं जसं आपण पिक्चर बघतो ना, जसं गुरु करतो आपण, तो गुरु कसा आपल्याला यंत्र देतो, तसा मी गुरु धुंडायला लागलो. मग अच्छा. त्याच्यानंतर तर मग लय जणाला विचारलं इथं, बाबा तुम्ही मला गुरु होणार काय? तर सामनेवाला गुरु बोलला मला हा होणार. तर बोललो कसं होणार? तर मी बोललो मला असं करायचं आहे, मी 1.25 खंडी लाकडं आणणार, त्याची अग्नी पेटवणार आणि अग्नी पेटवून त्याची आर पाडणार, आणि त्याच्यातून तुम्ही माझे गुरु होणार ना. तर तुम्ही गुरु पहिले निघायचे त्या वाऱ्यातून बाहेर, त्या गादीवर जाऊन बसायचं. त्याच्यानंतर माझं वारं येईन, मी या अग्नीतून येईन, तुमच्या मांडीवर येईन आणि माझं कान फुकायचं. असं होणार काय? अरे बोलला बाबा असं होणार नाही, असं नाही होणार. मग 3-4 जणाला मी असे मोठे मोठ्याला विचारलं जाण करायला, त्या सर्वांनी इन्कार केला मला. मी बोललो आता काय करणार, माझं तसं झंकारच होता माझा वाऱ्याचा. तर मला काय माया ना, म्हणलं आता काय करावं, मी येडा झालो. मग मला गुरु भेटाना. मग मी बोललो जातो सोमवतीमध्ये. सोमवतीमध्ये तर लय चांगले चांगले भारी भारी भक्त येतात. तिथंच एखाद्याचा पाय धरून त्याचा गुरु घेतो बनवून. मग सोमवतीला गेलो मी. सोमवतीला गेलो तर सोमवतीमध्ये पालखी संघच गेलो करा नदीला बघितलं तर लय भक्त आलेले. सर्व नदीमध्ये उतरले, गंगामध्ये सर्व पाणी देवावर उधळलं, पाणी टाकायला लागले. मी बी गंगेत उतरलो, पाणी टाकायला लागलो देवावर. मग झालं ते पाण्याचं एक बूंद देवावर उडला तर देवाची आंघोळ झाली. सर्व भक्त बाहेर निघले गंगाच्या, आणि ती पालखी वापस बाहेर निघाला. तिथं मी मला कोण गुरु दिसला नाही. मग शेवटी मी बोललो बाबा नाही, आता मला गुरु नाही मिळणार. तिथं समाधान केलं, मी देवाला मान्य केलं का नको बाबा, आता काय नको, गुरुच्या मागे लागायचं नाही, काम धंदा करायचा आणि खायचं. मग माझ्या मेवण्याने काय केलं, माझ्यावर इंजाम टाकला चोरीचा. तो पोलिस आले माझ्या घरात येऊन, सर्व तलाशी करायला लागले. देवाचे हिरे बिरे मी आणलेले देवाला लावायला मुंगुट्याला. तर जादा नव्हते हिरे, 4-5 हिरे होते. तर ते सर्व हिरे बिरे घेऊन गेले. तर मग मला ते जेलमध्ये नेल्याच्या नंतर मी त्या वकीलला बोललो, बघा साहेब बोललो, बिनगुन्ह्याने मला आणलेलं आहे आणि हे चांगलं होणार नाही. त्या हवालदार पोलिसाला बी बोललो, तुम्ही मला हात नका लावू, माझं आता खंडोबाचं वारं चालू झालेलं आहे, तुम्हाला काहीतरी चमत्कार घडणार. ते बोलले अरे लय बघितले तुझ्यासारखे भक्त असे. अहो साहेब मी सांगतो खरं, दुसऱ्या दिवस ना ज्याने पकडून नेलेले मला, दुसऱ्या दिवस त्याच्या असे मोठे मोठे डोळे झाले. बघायला सुद्धा त्याला येत नव्हतं. त्याने काळे चष्मे घालून आल्या बघायला मला. काय बोलतो, जे हिरे होते ते ते दिले परत. खरे हिरे होते? खरे होते. तुम्ही बनवलेले? 5-6 होते. हा, देवासाठी तुम्ही बनवलेले? छोटे 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 गणपतीला लावलेले. अच्छा. ते धुवून
ते नमन करता करता ते गेले निघून. अच्छा, हं. देवासाठी केलेले, त्यांना वाटलं की तुम्ही हे कुठून चोरी- चोरी केली, हा. स्मगलिंग करून आणलेलं, हा, म्हणून तुम्हाला अरेस्ट केलं. अरेस्ट केलं. आणि हे जी खबर दिलेली पोलिसांना, हा, हे तुमचेच कोण होते का? मेवणे मेवणेंनी खबर दिली अशी, खबरी, हा, फायदा उचलला हिऱ्याचा. हिऱ्याचा अच्छा, फसवलं म्हणजे तुम्हाला. मला फसवून. तर गाईज, जेव्हा हे कोर्टात होते ना, तर ह्यांच्यासोबत ह्यांची मिसेस आई, ती पण तिथे होती. तर एक्झॅक्टली ह्यांच्यासोबत काय झालेलं कोर्टात ते आपण आईकडून ऐकूया. त्यावेळी आमच्या घरी पोलीस आले होते. माझ्या नंदाने यांना जळून पोलीस आणली होती पकडायला. तर आम्ही लोकांनी एक एक पैसा जमा करून ते हिरे जमा केले होते. गणपतीच्या मुकुटाला लावायचे होते. परत याचं खंडोबाच्या डोळ्यामध्ये मुकुट करायचा होता. असं केलं तर ठेवले होते ते आम्ही घरात. तर ते आमच्या नंदानी यांची कंप्लेंट केली, काय दोघा बहीण भावंडाची भांडणं झाली जळून. तर ते पोलीस घरी आले रात्रीचे, एवढे बुटे बिटे घालून. ते देवाला आमच्या असे करा, इथे काय आहे असे लाकडीने करायला लागले. आम्ही बोललो तिथे हात नका लावू, तिथे देव आहेत आणि बुटं घालून जाऊ पण नका पुढं. तो नाही, काय तुमचे देव आहेत काय हे आहेत. आणि तसेच गेले ह्यांना घेऊन. मग मी गेली कोर्टामध्ये. म्हणलं साहेब, जज म्हणलं काय झालं? आमच्या देवाचं आहे हे सामाईन. म्हणलं माझे जागरण गोंधळाचे चाकू सुद्धा नेले आणि माझे हे हिरे बी नेलेत म्हणलं देवाला लावायचे. आम्ही एक एक तळी तळी पळी पळी करून जमा केले. तो बोलतो कंचे तुमचे देव आहेत असे मोठे, दाखवा आणून. मी दुसऱ्या तारखेला ते देव घेऊन गेले. हे बघा जज साहेब बोलले हे देव आहेत आमचे, हे भंडाऱ्यावाला आहे आमचा जेजुरीचा. तिथे असं बोलत नाही, काय तुमचा देव आहे म्हणता. तिथे वारं आलं. वारं आलं का अख्खे भंडाराच, अख्ख्या याच्यात भंडारा केला. त्यांनी बघितलं तर एकदम हे होऊन गेला तो. आणि मग तिथेच बोलत नाही तर तिथे वारं आलं ह्यांचं. वारं येत नाही तर तो भंडारा अख्खीकडे फेकला. आणि मग जज पण दुसऱ्या तारखेला घाबरून तो गेला जेजुरीला निघून. आणि जेवढे आमच्या घरी पोलीस आली होती पकडायला ह्याला, तेवढ्यांचं डोळं लाल लाल झालं होतं. सगळे कानाला हे करत होती, बाबा तुमचे देव बरोबर. आमच्या घरातले जागरणाचे चाकू नेले, आम्ही बकरे बिकरे कापता होते ते चाकू नेले. आम्ही विचारलं, अरे आमचे ते चाकू तरी द्या. तर ते चाकू पण नाही दिले आमचे बकरे कापायचे जागरणाचे. तर म्हणलं ठेवा तुमच्या रशी कापायला तुम्हाला गेल्यावरती. तर आईने आपल्याला स्पष्ट सांगितलं की एक्झॅक्टली कोर्टामध्ये काय झालेलं आणि त्या पोलीस कसे ते त्यांच्या घरी आलेले आणि त्याच्यानंतर काय कोर्टात डिसिजन घेतलं. तर बाबा, अजून काही अनुभव आहेत का तुमच्याकडे असे? हा, हाय, अजून एक अनुभव आहे. असंच मी काला आपल्या एक लक्ष्मी आईचं मंदिर आहे. लक्ष्मी आईचं नाशिक म्हणजे देवळाली गाव. हो, मी तिकडं लहान असताना रोडाने येत होतो तर माझ्या खिशामध्ये एक असा खोटा दिडका होता पैशाचा. तर तो पैसा मी काढला रोडावर आणि ते आईच्या पाया पडलो आणि तो पैसा मी आईकडे असा फेकला मंदिराकडे. अच्छा, मंदिराकडे पैसा फेकला आणि घरी गेलो. घरी झोपला, सकाळी बघितलं तो पैसा वापस खिशात. तुमच्या खिशात? हा, परत माझ्या खिशात होता. मी बोललो, अरे काय चमत्कार घडला बाबा. परत ते पैसा ठेवला मी. ओके, मग नंतर ते खेळायच्या नादामध्ये ते मी पैसा हरवला. तर एकच पैसा होता का एकच खिशात? पैसा होता, या दोन होते? एकच एकच होता? होता. छान. तसा एक पंचवटीमध्ये पंचवटीमध्ये गेलो मी, आम्ही आंघोळीला रामनामीच्या दिवशी. तर त्या गंगेमधून हत्ती निघाला, रंगीबेरंगी हत्ती, आणि लय मोठा हत्ती. आणि आम्ही रात्रीचं गेलो तिथं मुक्काम करायला. तर तिथं झोपलो आम्ही. रात्री मी 4 वाजता आवाज येतो मला, भर भर भर. बोला आवाज कसला येतो? मी गपचिप बघतो, असं तर हत्ती आंघोळ करतो त्याच्यात, त्या नदीत आंघोळ करतो. मी म्हणलं माझ्या आईला उठवतो. मी माझ्या आईला बोलतो, आई आई, अरे हत्ती बघ आंघोळ करतो, रंगीबेरंगी हत्ती. अरे बोलते, अरे येतात हत्ती, झोप चुपचाप. अरे मी काय झोपलो नाही, बघत गेलो. त्या
सकाळ होईपर्यंत पाण्यात जात राहिला तो हत्ती. 6 वाजले, हत्ती आतमध्ये गेला, पाण्याच्या आतमध्ये गेला, काय बाहेर आला नाही. मी बघायलाच लागलो ते पाण्यातून बाहेर कसं येत नाही. शेवटी ऊन निघलं, बाकी ते हत्ती काय निघला नाही बाहेर, ते आतमध्येच पाण्यात गेला. तो तेवढा गायब झाला तिथेच. हा तिथंच गायब झाला. हा प्रकार कुठे झालेला? नाशिकला, पंचवटीमध्ये. तर गाईज, तुम्हालाही कुठला बिझनेस करायचा असेल किंवा तुम्हाला काय अपॉर्च्युनिटी पाहिजे वर्क फ्रॉम होमची, तर आपल्याकडे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर चला आपण त्याच्यावर डिस्कस करूया. तर काय नाव आहे तुमचं? माझं नाव सुनीता पाटील आहे अच्छा. आणि मी वर्क फ्रॉम होम करते घरात. आणि ही म्हणजे कशी लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांसाठी, स्टुडंटसाठी पण, हाऊसवाईफसाठी पण आणि जे जॉब करतात त्यांच्यासाठी पण. जर आपण 3-4 तास दिवसातून काढले तर आपण आरामशीर घरातून करू शकतो. हो. कारण की आता जसे हाऊसवाईफ आहेत त्या लोक जसे बाहेर गेले तर त्यांना मुलांचं घरी लक्ष द्यावं लागतं. तर म्हणजे जॉबला जातात काही लेडीज लोक, बरोबर. मग त्यांना घरामध्ये मुलांकडे लक्ष द्यायला भेटत नाही, काळजी लागलेली असते. मी घरी कसं करू, म्हणजे तिकडे आपल्याला नुसतं म्हणजे काळजी असते ना मुलांचं, कोण लक्ष हो. देणार. मग हे काम कसं आहे, आपलं घरात बसून आपण आपल्या मुलांना बघता बघता आपण घरातली कामं करून आपण काम करू शकतो. बरोबर. आणि हे वर्क म्हणजे वर्क काय आहे, ॲक्च्युली हे ब्रँड प्रमोशनचं काम आहे. म्हणजे प्रोडक्टचं आपल्याला प्रमोशन करायचे असतात. जसे ॲलोवेराचे प्रोडक्ट्स झाले, हनीचे प्रोडक्ट्स झाले, आणि हे पूर्ण 100% प्युअर प्रोडक्ट आहेत. आणि हे सगळे म्हणजे जास्त करून आहे ते अमेरिका वगैरे तिकडे, ॲरिझोना, तिथून हे प्रोडक्ट्स येतात. 300 टाईम टेस्टिंग करून येतात. आणि आमची जी कंपनी आहे BYD कम्युनिटी, ती आमची कंपनी म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्डमध्ये 360+ कंट्रीजमध्ये रन होते. ते 25 इयर्स झालेत चालू अच्छा. होऊन बिझनेसला. अच्छा. आणि जर कोणाला करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी सांगेल पुढचं प्रोसिजर. तर गाईज, ह्यांच्याकडे जेवढे पण प्रोडक्ट्स आहेत ना ते ऑथेंटिकेटेड आहेत आणि तुमच्या हेल्थ चांगली ठेवणार. जर तुम्हाला यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे तर त्यांचा नंबर आम्ही आमच्या मेसेज सेक्शनमध्ये ॲड करणार आहोत. तुम्हाला डिस्क्रिप्शन पाहिजे म्हणजे काय एक्झॅक्टली प्रोडक्ट आहेत आणि कसं तुम्हाला हेल्प करू शकतात, किंवा तुम्हाला ह्यांना जॉईन करायचं आहे ॲज अ कम्युनिटी, यांना जॉईन पण करू शकतात. यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या मेसेज सेक्शनमध्ये आहे. बाबा, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आलात. तुमचे अनुभव खूप छान होते. बाबांकडे अजूनही अनुभव आहेत, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.